श्री गुरुदेव दत्त. सुखी संसारासाठी काही घरगुती उपाय करता येईल तेवढा करावा. मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचा फोटो लावू नये. फक्त शुभ चिन्ह लावावेत. उंबरा हा लाकडाचा असावा, नाहीतर मार्बलचा चालेल. मधोमध लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी. तसेच घरात स्वच्छता ठेवावी. मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा. दरवाजामागे कॅलेंडर लावू नये. तसेच कोणताही अडथळा ठेवू नये. दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये. स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे. 2 रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी. सकाळ संध्याकाळ उंबराच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा. घरात सुख शांती नांदेल. स्त्रियांनी सोवळं ओवळं पाळावं. स्वयंपाक मनापासून करावा. सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे. लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद वास राहील. किचनमध्ये ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातील पाणी प्यावे. किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकटी भांडी तशीच ठेवू नये. पुरुषांनी आंघोळ करून घरातील मंदिरातील देवी देवतांची पूजा करावी. मंदिरात कुलदैवत, कुलदेवी, घंटी, गणेशमूर्ती, शंकराची पिंड, लंगडा बाळकृष्ण, शंख आराध्य दैवत असावे. देवी किंवा देवाचे 2 फोटो किंवा मूर्ती असू नये. मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. डाव्या बाजूस व 2 अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात. हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावे. देवी देवतांची कृपादृष्टी लाभेल. घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्यांची ठेवू नये. देवघर नेहमी पूर्व ईशान्य उत्तर दिशेतच असावे. पूर्व ईशान्य व उत्तरेला फुलं झाडं लावावी. सुकलेले झाड ठेवू नये. पूर्व उत्तर ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी. घरात कोणतेही काम करताना पूर्व ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे. कामे होतील. घड्याळ व कॅलेंडर पूर्व ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे. बाहेरून आल्या आल्या लगेचच चप्पल घरात घेऊ नये. फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चप्पल आत घ्यावीत. घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये. नवरा बायकोंनी भांडू नये. मुलाबद्दलच चांगलाच विचार करावा. घरात जुन्या वस्तूंचा साठा, जुन्या न वापरता असलेल्या वस्तू, फाटलेले जुने कपडे, भंगार, रद्दी इ जमा करून ठेवू नये. जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये. बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी. कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये. रखडलेली कामे मार्गी लागतील. सकाळ संध्याकाळ घरात श्लोकाचे पठण करावे. घरात सतत मंत्रोच्चार करणारी मशीन लावावी. थोरांचा आदर करावा. कोणालाही दाखवू नये. आई वडिलांची नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे. जमेल तशी बचत करावी. कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे. मरण पावलेल्या व्यक्तींचे फोटो घरात लावून ठेवू नये. प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी. जर त्यांचे फोटो लावायचे असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे.
त्यांचे आशीर्वाद लाभतील. वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवतांच्या दर्शनास न चुकता जाऊन यावे. हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये. सर्व कुटुंबावर कुलदेवी आणि कुलदेवीची छत्रछाया राहील. एकदा वास्तुशांती व वर्ष 2 वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी. बाह्यस्थानामध्ये बसून अगर झोपू नये. एकलकोंडा वाढेल. शुभ कार्यास करू नये. शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथोचित स्वागत करून जेवू घालून थोरांचे आशीर्वाद घेणे. कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे. घरात हसत खेळत वातावरण ठेवावे. सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा. शेजाऱ्याशी चांगले संबंध ठेवावे. सर्वांबरोबर मनमोकळेपणाने राहावे. व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे. भावुक होऊन नाही. गोळ्या औषधांना आग्नेय कोपऱ्यात बॉक्समध्ये न दिसतील असे ठेवावे. कोणत्याही प्रकारे घरात पाणी ठिबकता कामा नये. दक्षिण किंवा पूर्वेलाच डोके करून झोपावे. निर्माल्य घरात जास्तीत जास्त 7 दिवसाचंच ठेवावं. फिश टँक किंवा कारंजे ईशान्य उत्तरेलाच असावे. व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.